दुसऱ्या सत्रामध्ये भागेश बॉल इथे चॉईस करायचे. श्याम भोईर 2 बॉल द्यायचे लगेच. गिरीश म्हात्रे ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 षटक आणि 10 धावा देणारा गिरीश म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 विकेट. अविनाश काळ यांचे आगमन झाले हेडूटनेचे, त्यांचं हार्दिक स्वागत. आमचे मित्र नरेंद्र सुद्धा येते, त्यांचं हार्दिक स्वागत. चला गिरीश या मॅन ऑफ द मॅच लगेचच. हाडलक गोलेली संघ मात्र खूप चांगली फाईट केली गोलेली संघाने. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मुन्ना गिरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत गिरीशला. गिरीश मात्र या मॅन ऑफ द मॅच. गिरीशला आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. हाडलक प्रवीण बगे. रवी वायले यांचे सुपुत्र बघा ना मीर. रवी वायले बाद झाल्यानंतर त्यांना टेन्शन झाला होता आणि त्यांनी लगेच सांगितलं अशीच मॅच आम्ही गमावली होती. गिरीशशी आम्ही थोडंसं चर्चा करणार आहोत. गिरीश 2 मिनिटं थांबायचे. चला गिरीशच्या बदली मीर बोलतील. चला जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये 40+ सेकंड राऊंड आपण मॅच करणार. यानंतरची मॅच प्रोसेसर सांगायची रेग्युलरची लगेचच. त्या मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत, जिथे टॉस जिंकलाय श्याम दादा गायकर प्रतिष्ठान संत 40+ संघाने आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. आणि इथून जो संघ जिंकेल 40+ मधनं तो सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होईल. नेक्स्ट मॅच असेल ती नागाव विरुद्ध आयरे रेग्युलरमध्ये. नागाव विरुद्ध आयरे. नागाव विरुद्ध आयरे यानंतर रेग्युलरची मॅच पाहायला मिळेल. आयरे संघ इथे दाखल झालाय. संदीप पाटील या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. शनिदास भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते एक जबरदस्त क्रिकेटर सध्या 40+ खेळतात. अनेक वर्ष अंडरम क्रिकेट ते खेळले. नरेंद्र मडवी इथे उपस्थित आहे, त्यांचा सत्कार होईल. नरेंद्र मडवी या, आपला सन्मान होईल. एक जबरदस्त क्रिकेटर, भरपूर वर्ष अंडरम आणि आता सध्या आयरे 40+ साठी सुद्धा ते क्रिकेट खेळतात. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. शनिदास भोईर यांच्या शुभ हस्ते सत्कार केला. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यश भोईर यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली. आणि त्यानंतर या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया प्रसादजी परब सर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू, खूप खूप धन्यवाद नितीन. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील, स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित स्मृती चषक उंबारली 2025 क्रिकेट स्पर्धा. खूप सुंदर असं दृश्य. खास करून मी उल्लेख का करेन कारण ग्राउंडच्या आजूबाजूला आपण जी आपण डेव्हलपमेंट बघत आहोत, तुझं डेव्हलपमेंट अँडीने कव्हर केली होती ड्रोनच्या माध्यमातून. आजूबाजूचा पूर्ण परिसर, हे गाव तुम्ही बघतात आजूबाजूला ज्या ठिकाणी खूप सुंदर असा उजेड आहे. आपण बघतो की लाईटीचा प्रकाश बघायला मिळतोय. त्याच्या पलीकडे खूप मोठे मोठे टॉवर्स तुम्हाला पाहायला मिळतात. हे सगळं दृश्य तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून आम्ही स्क्रीनवर दाखवतोय. गावदेवी मंदिर आणि शिव मंदिर, दोन्ही मंदिर आपण बघतो की एकमेकांसमोर हे सुद्धा एक खूप सुंदर असं विहंगम दृश्य. त्याच्या समोर आपण बघतो ज्या ठिकाणी ती लाईट चमकते त्या ठिकाणी तलाव आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डे 1 पहिली रजनी, सेकंड राऊंड 40+. स्ट्राईक एंडला अतुल, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय म्हणजेच मनोज खंडागळे. 4 षटकांचा सामना सेकंड राऊंडचा. गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली संघाची नवीन पिढी आपण बघत आहोत. ग्राउंडच्या आतमध्ये सर्वांसाठी पाण्याची व्यवस्था ते करत असताना, कारण आपण बघतो की 4 ठिकाणी अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था या ग्राउंडवर, हे पहिल्यांदा असं चित्र बघतोय आपण या ग्रामीण क्रिकेटमध्ये. सो थँक्यू सो मच गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली आणि ग्रामस्थ मंडळ उंबारली. षटक क्रमांक पहिला विनोद पाटील, त्याने मागच्या मॅचमध्ये 3 विकेट्स काढल्या होत्या आणि पॉवर प्लेमध्ये षटक क्रमांक पहिलं तो घेऊन येतोय. पंचाच्या भूमिकेत प्रसाद सहस्रबुद्धे आणि त्याच्यासोबत मनोज पवार. आजच्या दिवसाला जवळजवळ सामना क्रमांक आपण 4था इथे बघत आहोत. पहिला चेंडू स्क्वेअर कट, अप्रतिम फिल्डिंग, मॅग्निफिसंट एफर्ट. काय फिल्डिंग आहे सतीशची. वॉट एफर्ट, चांगला स्क्वेअर कट होता.
पण तेवढेच जर्जर क्षेत्रक्षण सुद्धा बघायला मिळते सतीशकडून. पूर्णपणे झोकून दिलं स्वतःला. या मॅचची गरिमा, या मॅचचं इम्पॉर्टन्स त्यांना माहिती आहे. आणि काय फिल्डिंग बघायला मिळाली. अरविंद पाटील होते क्षेत्ररक्षक. अरविंद पाटील त्या ठिकाणी दर्जेदार फिल्डिंग बघायला मिळते अरविंदची. थोडंसं स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगला ऑफ कटर टाकण्यामध्ये माहीर आहे असा गोलंदाज तो म्हणजेच विनोद. आणि त्याच चेंडूवर ते चकवतात आणि तो चेंडू बघायला मिळाला पण मैदानावर. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. स्टार्टिंग केलं पुन्हा अतुल. तर विनोद पाटीलने हॅट्रिक घेतली. तर कोमल हिरवळे आणि सचिन पाटील आजदेगाव यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. फक्त विनोद पाटीलसाठी एक पारितोषिक असेल. सचिन पाटील आजदे आणि कोमल हिरवळे पिसिवली यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला विनोद पाटीलला 1000. O2 प्रसाद सर. थँक्यू सो मच. खास करून सचिन पाटीलनी सुद्धा मॅच एन्जॉय करतायत. सचिन स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावर 3. पुढचा चेंडू विनोद पाटीलचा. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू, अजून एक इनस्विंगर चेंडू, ऑफ कटर चेंडू जो आतमध्ये येतोय. बॅटची हलकीशी एज होती, नंतर पाहायला जाऊन चेंडू ब्रश झाला. तेच पंच सांगताय प्रसाद सहस्रबुद्धे. धावसंख्या धावफलकावर 4. पॉवर प्लेमध्ये दातिवली संघाला अक्षरशः रोखून ठेवलंय. मागच्या मॅचमध्ये 3 विकेट्स काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय विनोदच्या गोलंदाजीमध्ये आणि ती गोलंदाजी बघायला मिळते या मैदानावर. समोर अतुल. पुढचा चेंडू. ओ वॉटर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. शॉर्ट सिलेक्शन पूर्णपणे आपण बघतो रॉंग, चुकीचं. विनोद सारखा गोलंदाज होतो आपण बघतो की क्रॉस बॅटेड शॉट खेळू शकत नाही. अजून एक ऑफ कटर, मॅग्निफिसंट बॉलिंग स्पेशली इन द पॉवर प्ले बाय विनोद पाटील. धावसंख्या थांबली ती 4 वर. सेकंड राऊंडची मॅच आपण बघतोय. लोअर फुलटा चेंडू अपील पंचांकडे, पण त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे पंचांवर. दुसरा त्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा निश्चित होतील पूर्ण, याच्यातील मात्र शंका नाही. थोडासा कॅज्युअल अप्रोच बघायला मिळाला फिल्डिंगमध्ये, डीपमध्ये. पंचांचा इशारा लेग बाईजचा. या 2 धावा ॲड करूया धावफलकावर. धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 वर. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्ले आपण बघतोय एका षटकाचा आणि त्यामध्ये विनोदने अप्रतिमपणे टिचून मारा केला. एकही मोठा फटका मारण्याची संधी दातिली 40+ संघाच्या अतुल आणि मनोजला दिली नाही. व्यक्ती दोघंजण 2-2 वर खेळत आहेत. ही लेग बाईज धाव संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा स्वरूपात ॲड केली जाईल. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. माझ्यासोबत भावेश पाटील आहेत जे आमचे उंबरलीचेच आहेत. ऑफिशियल स्कोर म्हणून या स्पर्धेमध्ये ते काम पाहत आहेत आणि खूप सुंदर अशी भूमिका ते पार पाडत असताना या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर. एकनाथ भोईर यांचं आगमन झालंय. 20 वर्षापूर्वी जर आपण मागे वळून बघितलं तर ॲज अ कॅप्टन म्हणून उंबरली संघाला त्यांनी मात्र खूप वरच्या लेवलला ते घेऊन गेले होते ॲज अ क्रिकेटर आणि त्यांचं इथे आगमन झाले. त्यांचंसुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 गिरीश पाटील. गिरीशने इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीच्या त्यांच्या शैलीतून. त्यांचा एक वेगळा स्टाईलचा रनअप आहे. बघू शकता त्यांचा रनअप. ज्याप्रमाणे ते रनअप घेत आहेत मला असं वाटतं त्यांना वर्षाला 2 तरी जोड शूजचे लागत असतील असा त्यांचा रनअप आहे. तर गिरीश तयार. ही त्यांची शैली. पुढचा चेंडू, पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इम्प्रोव्हायझेशन, फटका बनवला. खूप चांगला फ्लिकचा फटका. मागे पाडवला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. चेंडू करून तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. गुड रनिंग. मनोज खंडागळे आणि अतुलची ही पार्टनरशिप बिल्टअप होत असताना पहिल्या विकेटसाठी. संदप संघाच्या विरुद्ध थोडीशी सावध सुरुवात केली आहे ती दातिवली 40+ या संघाने. 4 षटकांचा सामना सुद्धा लक्षात असू द्या दोन्ही संघांना, खास करून दातिवली 40+ संघाला, कारण आपण सेकंड राऊंडची मॅच खेळत आहोत. पहिल्या मॅचमध्ये त्यांना बाय मिळाली आहे. पुढील चेंडू गिरीशचा. हो क्या बात है, क्या बात है, लाजवाब. एक तर लेफ्ट आर्म बॉलर आहे. क्रिचच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी करतोय. अँगल बनवून बीट करतोय बॅट्समनला. मॅग्निफिसंट बॉलिंग. एक्सपिरियन्स क्रिकेटर गिरीश. बघू शकता हा चेंडू चपकन बाहेर निघाला. थेट शशांकच्या हातामध्ये. निर्धाव. धावसंख्या कायम आपण बघतो. धावफलकावरती 8 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरा षटक. फुल टॉस. हवेमध्ये चेंडू. मधुकर चेंडूच्या खाली. डाऊन द कॅच अँड फिनिश.
फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का दातुली 40+ या संघाला. गिरीश काढतोय विकेट. झेल घेतलाय मधुकरने आणि पहिलीच विकेट मिळते ती संघ 40+ ला. थोडासा वरपेच, थोडासा अपिश फटका. चेक केला शॉट लास्ट ओव्हरला. तिथे चेंडू कव्हर करून फेक करेल. सुभाषने फेक केले स्ट्रायकिंग एंडला, पण तोपर्यंत प्रकाश कॉन्फिडेंटली 2 धावा पूर्ण करून खातं उघडतोय. गुड रनिंग प्रकाश नाईक. थोडासा हवेमध्ये चेंडून बघितलं की थोडासा हवेशी वार्तालाप करत थोडासा सॉफ्ट हँडने खेळला फटका आणि कॉन्फिडेंटली 2 धावा पूर्ण करून धावसंख्येत भर. धावसंख्या 10 डबल फिगरमध्ये. क्या बात आहे. चांगला चेंडू. थोडासा बाहेर काढला चेंडू. बॅट्समनला पूर्णपणे बीट केलं या चेंडूवर. बघू शकता ॲक्शन रिप्ले. ओमसा एमटीसीच्या माध्यमातून आपण बघतो थेट प्रक्षेपण. हलकासा लेग ब्रेक बाहेर निघाला चेंडू. क्या बात आहे. लाजवाब बॉलिंग. धावसंख्या थांबली ती 10 वर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघायचं आहे काय टार्गेट इथे सेट करेल तो म्हणजेच दातुली 40+ हा संघ. ऑन साईडला वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. क्रॅकिंग शॉट. प्रकाश नाईकच्या बॅटमधून पहिलाच धुवाधार षटकार. शॉट ऑन द लास्ट बॉल. मॅग्निफिसंट शॉट. षटकार ठोकला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. थोडंसं वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर असं मी म्हणेन. मधुकर पाटील त्या ठिकाणी होता पण त्याच्या डोक्यानं चेंडू फ्लाय झाला आणि कॉन्फिडेंटली प्रकाश नाईकने मात्र 3ऱ्या क्रमांकावर जबाबदारी सांभाळत असताना अप्रतिम फटका इथे वसूल केला. षटकार मारलाय. धावसंख्या पोहोचली ती 16 वर. वैयक्तिक खेळतोय प्रकाश नाईक 8 वर. अधूर खेळतो वैयक्तिक 4 चेंडू 2 वर. धावसंख्या 16. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर येईल तो प्रवीण पाटील. फिरकीपटू. योग्य उंची या बॉलरसाठी किंवा अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारची उंची असणं गरजेचं आहे आणि ती परफेक्ट उंची आपण बघतोय ती प्रवीण पाटीलची. पहिलंच पर्व, पहिलंच वर्ष या स्पर्धेचं. लालचंद श्रीपत पाटील त्याचबरोबर सुदेव गोपाळ पाटील यांच्या माध्यमातून आयोजित प्रमुख मार्गदर्शक म्हणून इथे मात्र भूमिका सांभाळत आहेत. गावदे क्रिकेट क्लब उंबारली आयोजित ही क्रिकेट स्पर्धा मी पाहत आहे. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू. पहिला चेंडू खोलवर टपायचा होता. हलकासा अपील पंचांकडे पण तो कॉन्फिडन्स बघायला मिळाला नाही. सुदेव पाटील यांचेच पिताश्री स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील आणि त्याचबरोबर लालचंद पाटील यांचे पिताश्री स्वर्गीय गौतम श्री बंधू म्हणजेच गौतम श्रीपत पाटील यांच्या स्मरणार्थ आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहत आहोत. श्रुती चषक 2025 उंबारली गाव. वैविध्यपूर्ण उंबारली गाव. जसं मगाशी सुदेव पाटीलने उल्लेख केला की येणाऱ्या काळामध्ये या ग्राउंडचा पूर्णपणे आम्ही चेहरामोहराच बदलणार आहोत. येणाऱ्या काळात एक नवीन स्वरूपात तुम्हाला हे ग्राउंड बघायला मिळेल. या ग्राउंडला एक वेगळी एंट्री असणार आहे. चला मॅच सुरू करा. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा प्रवीण. क्या बात आहे. अनप्लेबल. बॅटचा घालून चेंडू थेट यष्टीवर. लाईट फ्लिकर होत आहेत. लाईट बेल्स होते आपण बघतो त्या ठिकाणी. लाईटनिंग होत आहेत त्या विकेट्स आणि फलंदाज बाद झालाय क्लीन बोल्डच्या स्वरूपात.
प्रवीण अगेन टू प्रमोद मडवी. स्क्वायर कट करायचा प्रयत्न होता, थोडासा मागे थांबला, लेट कट खेळायचा प्रयत्न, स्क्वायर कट खेळण्याचा प्रयत्न, पण टायमिंग जमलं नाही आहे आणि विकेट काढल्यानंतर प्रवीणचा कॉन्फिडन्स वाढला आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू टू कॅप्टन. 16 लॉस ऑफ 2 इन थर्ड ओव्हर. बॅक टू द बॉलर. समोर ऑफर केला फटका, तिथे क्षेत्ररक्षक मिडॉनला नाही आहे. लॉंगॉनचा काढू ॲक्शनमध्ये येते, ते चेंडू कव्हर करून फेक करेल, थोडासा फंबल, फायदा उचलणार. 2 धावा. छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. ज्याप्रमाणे ऑलरेडी आपण बघितलं की मैदानावर संदप संघाने ज्याप्रमाणे कंट्रोल केले धावसंख्या, इथे मात्र मिस्टेक करून नाही चालणार. प्रमोदने खातं उघडले 2 धावेने. धावसंख्या 18. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चेस करायचा प्रयत्न होता, इथे आपण बघतोय की फसवलं या ठिकाणी. स्टंपच्या मागून येत असताना शशांक कुठली चूक न करता यशच्या उद्ध्वस्त करतोय. स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाज बाद. साठी 4 धावा धावून जो 2 फलंदाज घेतील त्यांच्यासाठी नरेश मात्रे मानपाडा, एक चांगले क्युरेटर, यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. पॅशन प्लस खूप रेअर असतात अशा स्पर्धेमध्ये अशी पारितोषिक. मोस्टली आपण टुर्नामेंटमध्ये बघतो भावेश की होंडा HF 100 ही गाडी दिली जाते, पण ज्याप्रमाणे बाईक आपण बघतो परफेक्ट बाईक आहे एखाद्या खेळाडूसाठी, किंवा आपण जर लॉंग टूरला जातो आहे, गाडीची ग्रीप कशा प्रकारे असायला हवी, तर पॅशन प्लस. सो विकेट फॉर प्रवीण, सेकंड विकेट फॉर प्रवीण पाटील. आतापर्यंत 2 विकेट, फक्त 2च धावा खर्च केल्या. त्या 2 विकेट काढत असताना बघू शकता हा ॲक्शन रिप्ले कशा प्रकारे चकवलं. खूप चांगला लेग ब्रेक होता, बाहेर निघाला चेंडू, यशीच्या मागे अप्रतिम अशी रक्षण, डोळ्याची पापणी लवते न लवते तोच यष्ट वाकवल्या शशांकने. नेक्स्ट बॉल, लास्ट बॉल फ्रॉम दिस ओव्हर, लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक. समीर पाटील, समीर ऑन स्ट्राईक. थांबून खेळायचा प्रयत्न, चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे आणि पंच प्रसाद सहस्रबुद्धे सिग्नल करतात भावेश पाटीलला. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 19. ओ क्या बात है, फास्टर वन, क्विकर वन. इम्प्रेस केलं आपल्या षटकामध्ये गोलंदाज प्रवीणने. अवघ्या 3 धावा आणि 2 विकेट. मॅग्निफिसंट स्पेल बाय प्रवीण पाटील. फक्त 3 धावा खर्च करून 2 विकेट्स काढल्यात. जसं आपण मगाशी या लाईट्सचा, फ्लड लाईटचा उल्लेख केला भावेश, की लाईट्सचं बघा योग्य उंचीवर आहेत, 13 टॉवर्स आहेत, आणि बघितलं की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा त्रास, इव्हन खेळाडूंकडनं कुठल्या प्रकारची आतापर्यंत कंप्लेंट नाही आहे, इव्हन प्रेक्षक जे बघतात त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही आहे, व्यासपीठ आपण बघते मान्यवर त्यांना कुठल्या प्रकारचा एवढ्या फ्लड लाईटचा किंवा प्रखर लाईटचा अजिबात त्रास होत नाही आहे. त्यामुळे प्रकाश योजना खूप सुंदररित्या हाताळलेली आहे गावदी क्रिकेटला भैदू उंबारली या संघाच्या माध्यमातून. आणि आमच्या त्याचबरोबर दोन्ही मार्गदर्शकांचं सुद्धा आम्ही कौतुक करू. लालचंद श्रीपत पाटील, त्याचबरोबर सुखदेव गोपाळ पाटील यांचंसुद्धा मी आभार इथे व्यक्त करू. या सगळ्या मॅन ऑफ मॅचच्या ट्रॉफीज तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. लक्षात ठेवा की किती ट्रॉफीज तुम्हाला बघायला मिळतात, त्यामुळे किती मॅचेस असणार या स्पर्धेत, कारण एव्हरीडेचा मॅचचा 9 मॅचचा शेड्यूल आहे आणि जवळजवळ 5 दिवसांचा हा तुम्हाला लेखाजोखा, हा कालावधी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 19, 6.33 सध्या करंट रन रेट आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 शेवटचं घेऊन सुभाष पाटील. तत्पूर्वी विनंती करतो नागाव आणि आयरे संघाचे संगणक आपण येऊन व्यासपीठावर थांबायचं आहे. टॉस आपल्याला लगेचच करायचं आहे या षटकानंतर. पहिल्या मॅचमध्ये आपण सांगतोय की कुठल्या प्रकारचा डिले करू नका. नेक्स्ट इनिंग सुरू होण्याच्या अगोदर तुमचा कॅप्टन जर आला नाही आणि इनिंग जर सुरू झाली तर ताबडतोब 2 रनची पेनल्टी लागेल. सो इन्फॉर्मेशन फॉर नागाव अँड आयरे. ऑन साइड चांगला टायमिंग केले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र होतंय काय, ओव्हर एक्साइटमेंट, हाताच्या खालून चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार.
हो क्या बात आहे. प्रकाशने ज्याप्रमाणे फलंदाजी केली खरंच मी कौतुक करेन. ऑनसाईडला चांगलं टायमिंग केलं आहे. थोडंसं फंबल आणि त्या ठिकाणी चेंडू बॅकअप जोपर्यंत कव्हर होऊन त्या ठिकाणी कव्हर केला जाईल. 2 धावा धावून पूर्ण. प्रकाश नाईकने काय बॅटिंग केली, षटकार मारलाय, चौकार मारलाय, संदप संघाच्या विरोधात आक्रमण केलंय. मॅग्निफिसंट बॅटिंग. स्कोर मूव्स ऑन 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट इन लास्ट ओव्हर. 4 चेंडूचा खेळ जुनी शिल्लक आहे या इनिंगमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ होता, समोर खेळायचा प्रयत्न, टायमिंग जमला नाही आहे. चेंडूवर जाऊ दिले. विकेट किपरच्या हातामध्ये रिव्ह्यू ताबडतोब कॉल केलाय प्रकाश नाईक यांनी. पंचांकडे मागणी केली आहे तो म्हणजेच वाईटच्या रिव्ह्यूसाठी. लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक इनिंगमध्ये 2-2 रिव्ह्यू मिळणार आहेत. LBW आणि कॉट बिहाइंडचं अपील जर तुम्ही हे जर रिव्ह्यू सोडले तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, पंचांकडे मागू शकता. इट्स अ फेअर. रिव्ह्यू लॉस्ट. सुभाष नेक्स्ट बॉल टू प्रकाश. हो चेंडू हवेमध्ये मिस टाइम. क्षेत्ररक्षक तिथे मात्र येणार का, तिथपर्यंत पोहोचणार का, थोडासा अडखळला होता रमेश त्या ठिकाणी आणि चेंडू सरळ निघून गेला, त्याला बीट करून सीमारेषे बाहेर. 4 चौकार. खेळतोय 2 चौकार 1 षटकार. ओ व्हॉट अ शॉट अगेन अँड ड्रॉप. रमेश ड्रॉप करतोय कॅच. प्रकाशची आणि मिसफील्ड पुन्हा एकदा. संधी स्ट्राईकला जाण्याची पुन्हा एकदा मिळते प्रकाश नाईकला. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 31. व्हॉट अ बॅटिंग बाय प्रकाश नाईक. जीवदान मिळाला त्याचा फायदा तो उचलण्याच्या तरी मात्र शंका नाही. धावसंख्या 31 धावा. धावफरक 31 अँड लास्ट बॉल टू गो. बघायचं काय टार्गेट इथे सेट करणार. एकाकी किल्ला लढवलाय प्रकाश नाईकने. व्हॉट अ शॉट अगेन. पॅरलल स्ट्रोक आहे. ओहो झेल सुटला. त्याचं उत्तर रौद्ररूप धारण केलं. निर्णायक चेंडूवर छोटोकला षटकार आणि धावसंख्या 37 धावा धावफलकावर दातिवली 40+ संघाच्या. ऐरणी नागाव संघाचे संगनायक टॉससाठी ताबडतोब या व्यासपीठावर. मगाशी आम्ही सूचना दिली. ऐरणी संघाचे संगनायक इथे उपस्थित आहेत. नागाव संघाचे संगनायक आपण सुद्धा रिपोर्ट करा. चला सूरज येत आहेत. आपण टॉससाठी बनणार आहोत व्यासपीठावर. पण तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. जेव्हा दुसरं सत्र इथे सुरू होईल 38 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी बघायचं आहे. संदप संघ उतरेल आणि त्याचं धावतं समालोचन कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन येतील. ऐकूया आवाज भालचे समालोचक भागेश म्हात्रे यांना. धन्यवाद. वळूया आपण नितीन काळनकडे, जे मात्र टॉस कंप्लीट केला जाईल नागाव विरुद्ध आयरे या 2 संघांमध्ये. माजी कॅप्टन एकनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. या एकनाथ पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस असेल. रेग्युलरची मॅच क्रमांक 3. एकनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच असेल. हेड्स असा कॉल केलाय आणि टेल आलेलं आहे. एकनाथ पाटील साहेबांनी विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमानाचे. टॉस जिंकलाय सूरज. समोर आयरिश संघ. खरं तर व्हाईट कार्ड एंट्री तुमच्या टीमला या स्पर्धेमध्ये मिळाली. कालही तुमच्या टीमने खूप चांगला खेळ केला. बाकलन संघालाही पराभूत केलं. या स्पर्धेमध्ये व्हाईट कार्ड एंट्री मिळाली. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू पहिला. या अगोदर आयरे आणि नागाव मॅच या सीझनमध्ये झाली का? या सीझनमध्ये नाही झाली, अगोदर झालेली आहे 1-2 वेळा. कसं वाटतं इथे आल्यानंतर पहिल्यांदाच उंबरली गावामध्ये नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले. फ्लडलाईट आपण पाहिली तर बऱ्याचशा खेळाडूंनी कॅप्टनने कौतुक केले. तू काय सांगशील आयोजनाबद्दल? तेच मी मगाशी ऐकत होतो की 13 फ्लडलाईट लावलेले आहेत काहीतरी. आणि पहिल्यांदा खेळलो होतो इथे, मतलब डेला खेळलो होतो तेव्हा ग्रास नव्हती. आता ग्रास वगैरे हे खूप छान वाटतं मैदान. असं वाटतं की सेम निलजेचा मैदान आहे सेम तसंच ग्रासमध्ये एकदम मस्त वाटतंय. टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आयरे टीमला? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील सूरज तुम्हाला. अक्षय आमच्यासोबत. अक्षय टॉस महत्त्वाचा होता. टॉस गमावलाय. टॉस जर तू जिंकला असता तुझा निर्णय काय असला असता? आम्ही सुद्धा फिल्डिंगही करणार होतो.
तर त्याप्रमाणे आता झालं नाही, पण आता जे समोर आहे बॅटिंग तर त्या हिशोबाने बॅटिंग करावी लागेल. सध्या आयरे 40+ मी उल्लेख करेल, चांगला कामगिरी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आयरे पाहिलेली आपण आणि सध्या तुमचाही संघ चांगला आहे. काय रणनीती असेल या मॅचमध्ये, कारण की नाईट स्पर्धा खेळतो, डे स्पर्धा तुम्ही भरपूर खेळलेत, आता नाईट खेळत आहेत, काय रणनीती असेल या मॅचमध्ये? नाईट तर मी पण फर्स्ट टाईमच खेळतो, तर त्या हिशोबाने थोडा अडॅप्ट करायला जास्त तर टाईम नाही आहे, पण ज्या हिशोबाने आम्ही प्रॅक्टिस तर केली आहे तर त्या हिशोबाने ट्राय करू आमचा बेस्ट द्यायला. आयोजनाबद्दल काय सांगशील? ज्या पद्धतीने पहिलं पर्व आपण पाहतो नाईट स्पर्धा उंबारली गावामध्ये पाहायला मिळते, काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन खूप अप्रतिम आहे, कारण की इकडे मी डे मॅचेस खूप खेळलेलो आहे आणि खूप आवडतो मला ग्राउंड, कारण की ते चांगले रन्स होतात. आणि ह्या आयोजनाबद्दल तेवढंच सांगेन का एवढी चांगली आउटफील्ड वगैरे बनवली आहे, तर त्यांचा खूप आभार आहे. तर शुभेच्छा असे अक्षय, तुम्हाला काही सन्मान सुद्धा आम्ही आमच्या व्यासपीठावरती करणार आहोत. प्रवीण शेट्टी इथे उपस्थित आहेत, आयरेगावचे, त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. तर या प्रवीण दादाला विनंती असेल आपण या आपला सन्मान आपण स्वीकारायचे. राजू दादांना विनंती असेल आपण या. राजू दादांच्या शुभ हस्ते सन्मान करूया आपण. प्रवीण दादा इथे उपस्थित आमचे आयरे 40+ एक चांगले क्रिकेटर आहेत. आताच मी 40+चा उल्लेख केला, चांगला खेळ त्यांचाही राहिलेला आहे. कारण 40+ची अशी एकमेव स्पर्धा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळाली. आयरे 40+च्या माध्यमातून जी स्पर्धा आपण घर बसल्या टीव्हीवर सुद्धा पाहिली, ही एकमेव स्पर्धा होती 40+ची. कैलास केने यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर सर्वेश केने इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. कैलास केने इथे आलेत, कैलास केने यांचा सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. दादांनी विनंती असेल या. एक चांगले क्रिकेटर आणि 40+मध्ये सध्या त्यांच्या नावाची चर्चा आहे. रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता. राजू दादांच्या शुभ हस्ते आपण कैलास केने यांचाही सत्कार करूया. आयरे 40+ संघ सुद्धा सध्या खूप चांगला संघ आहे. नागावची नाईट स्पर्धा या संघाने जिंकली. शैलेश शेलार आय थिंक त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज होते आणि खूप चांगला खेळ केला होता आयरे 40+ संघाने. त्यानंतर अडिलची स्पर्धा या संघाने आयरे 40+ जिंकली. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया भागेश म्हात्रे यांचा आवाज. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर आणि प्रसादजी परब सर. खरं तर या दोन लोचकांना आम्ही स्टेजच्या खालून खरं तर फक्त ऐकायचो. आज आमचं भाग्य की आम्हाला त्यांच्यासोबत हे स्टेज शेअर करायला मिळतं आहे. खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आज खरं तर या स्टेजवरून आम्ही शिकून जाऊ. 38 धावसंख्येचं टार्गेट आणि चेसला झाली सुरुवात. पहिलाच बॉल हलकीशी कडा होती, मागे खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर पुढे आले, बॉलला बघितलं, फील्ड केलं करत असताना आणि इथनं हरिदासचं पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळतं जिथे 38 धावसंख्येची चेस आहे. सतीश आणि सुभाष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पहिलाच बॉल चांगला नक्कीच लेंथवरती होता. ओव्हर द विकेटने मागे खेळायचं आहे आणि मागे खेळल्याच जरूर. पहिला बॉल त्याच दिशेने खेळायचा होता, तिथे अनसक्सेसफुल झाले. परंतु आता इथनं इम्प्रूव्ह करत असताना स्वतःला फटक्यासाठी जागा बनवली गेली आणि बॉलला पाठवत असताना बॅकर स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधून बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर पहिला चौकार. चेक केला आणि ऑन साईडला हा बॉल पाठवला गेला, फाईन लेगच्या बाहेर चौकार आला. सध्या तरी तुम्हाला सचिन भोईर पाहायला मिळेल मेगा स्क्रीनवरती आणि त्यांच्या सोबतीला असणारे जे मित्र आहेत ते सध्या तरी तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतात. व पिच आहे, सुंदर फटका, काय फटका आहे. इनफिल्डला क्लिअर करत असताना कव्हर्स बॉर्डरलाईनच्या बाहेर पाठवला गेला आहे. इट्स अ 2 इन अ रो बाय सुभाष. त्याचाच विचार विनिमय केला आणि सतीशच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा चौकार आला. टीमची धावसंख्या 8.
फ्लिक करत असताना फिल्डर आहेत समोर, परंतु मीट झाले. बॉल चाललाय मागे, खूपच वेगाने बॉर्डर लाईन लगत बॉलला अडवण्याचा प्रयत्न फिल्डरचा जरूर झाला. शेवटच्या क्षणाला अडवलाय बॉल, बॉर्डर लाईनच्या बाहेर जाऊ दिलं नाही. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात धावा 3 धावा कंप्लीट करत असताना टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते पुढे जात असताना 11. मागच्या मॅचमध्ये नॉट आऊट खरं तर पारी झाली असती, परंतु 33 धावा आपण जर बघितल्या गेलं तर सतीशने बनवल्या पहिल्या मॅचमध्ये. आणि या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये फ्री माइंडेड बॅटिंग करत असताना तो सध्या तरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण मागच्याच मॅचची खरं तर बॅटिंग तो आता कंटिन्यू करतो की काय, कारण सुरुवातच त्याने दणक्यात केली. 2 लागोपाठचे त्याच्या बॅटमधून चौकार आले. स्ट्रायकिंगवरती सुभाष स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, अगदी सरळ धनुष्य बाणामधला बाण जसा सरळ निघतो तशा प्रकारे सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. सुरुवात होत असताना चौकाराने सुभाष पाटीलची. ॲक्शन रिप्ले जरूर तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती असेल. सुंदर फटका होता. हा 6वा फलंदाज ज्याने चौकाराने आपलं खातं उभारलं. बॅकफुटला जात असताना इनसाइड आउटचा सुंदर फटका. याच्या अगोदर तुम्ही इनसाइड आउट्स कव्हर्सला बघितलं असेल, परंतु हा स्ट्रेट फटका जिथे फिल्डर नव्हता तिथे आपण बघितला गेला तर हा बॉल बॉर्डरच्या बाहेर आणि ओव्हरमधला 3रा चौकार. याच दरम्यान आपण पाहतोय चंदनजी भगत यांचं आगमन झाले. चंदन दादांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. कॅच ड्रॉप झाली आहे, इथनं संधी मिळाली आहे. सुभाष पाटीलची विकेट ही खरं तर गमावण्यापासून वाचला गेला संदप संघ, आणि आता थोडासा पाहिलं गेलं तर दबावमध्ये असेल संघ दातिवली 40+. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये तब्बल 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. बिनगडीबाद धावा जर आपण पाहिल्या तर टीमच्या टोटलमध्ये आपल्याला धावा पाहायला मिळतात 17 धावा, जिथे 38 धावा बनवायच्या. थोडासा वेळ आपल्याकडे या देऊया डीजीला संधी आणि ऐकूयात सुंदर संगीत. विनंती असेल या दत्ता मात्र आपले हार्दिक स्वागत. आणि चंदनजी भगत यांनी विनंती आयरे गावची आपण या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आणि शैलेश शेलार आमचे मित्र त्यांनी विनंती या शैलेश शेलार आपले हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. खरं तर ही सामनावरची मित्रांनो तुम्हाला ट्रॉफी पाहायला मिळते, ज्या ट्रॉफीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही मंदिर नव्हता, परंतु आता मित्रांनो जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर मंदिर बघायचं असेल तर भिवंडी मराठीपाडा या ठिकाणी तुम्ही जा. ते सुंदर मंदिर आता तुमच्यासाठी ओपन झाले. असं म्हटलं जातं की 33 कोटी देवांच्या आधी हिंदवी स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवणाऱ्या त्या शिवाला, करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा 350 वर्षामध्ये घेत असलेल्या प्रत्येक मोकळ्या श्वासासाठी ज्याने आपलं आयुष्य वेचलं ते नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा आणि भिवंडी मराठीपाडा या ठिकाणी ते मंदिरही बनलं आहे. सो जर तुम्हाला ते मंदिर पाहायचं असेल तर जरूर तुम्ही त्या ठिकाणी जा, कारण ज्या राजाने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांचं मंदिर बनतं आहे. पॉवर प्ले सुरू झाली आहे. पॉवर प्ले संपलं आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरू. चांगला प्लेसमेंट चांगली आहे. बॉटमहँडचा सुंदर वापर. पहिला बॉल थोडासा बॉडीवरती आल्या कारणाने तो बॉल फेस करण्यासाठी क्रिटिकलिटी आली, जिथे आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला सतीश, ज्या सतीशने 2 चौकाराने सुरुवात केली. दुसरा बॉल अतुलचा लेंथवरती थोडासा होता. बॉटमहँडचा सुंदर वापर करत असताना शॉर्ट कव्हर्सला त्याने पाठवलं गेलं. टीमची धावसंख्या होती 18. 38 धावा या मॅचमध्ये बनवायच्यात, म्हणजे 16मध्ये अजून 20 बनवायचे आहेत. यावेळेला बॅट आधी फिरली, बॉल नंतर आला. पेस व्हेरिएशन होतं, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा टर्नही मिळाला गेला अतुलला. पडल्यानंतर जी मुवमेंट होती पावलांची, ती पावलांची मुवमेंट कॅचअप करत असताना, कारण माहिती आहे की सुभाष पाटील एक असा फलंदाज आहे जो नेहमी मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये असतो, त्याला त्याने थांबवलं आहे. एवढा अजूनही थांबून खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आला आहे. अंपायर्स दर्शवतात की बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे, थाईवरती बॉल आदळला. याच ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आता इथनं आखाव्या लागतील. सन्माननीय चंदनजी भगत साहेब यांचं सुंदर हे कॅप्चरिंग करत असताना आमचे कॅमेरामॅन, त्यांच्या समवेत असलेले आमचे पाहुणे सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कैलास दादा, यावेळेला विकेट मिळाली आहे. स्ट्रगल करत होता या ओव्हरमध्ये,
जरूर सतीशनी स्ट्रगल केला, परंतु सुभाष जास्त स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळाला. अखेरकार त्याची विकेट अतुलच्या काटामध्ये, फलंदाज होईल बाद आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवत असताना गोलंदाज अतुल. ती खरं तर जे छल झाले 40 दिवस छल होताना सुद्धा जरूर औरंगजेबासमोर औरंगजेब सांगत होता की धर्मांतर कर, परंतु औरंगजेबाला खुले मनाने सांगणारा की झुकेगा नाही साला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला आचरणात आणायचं आहे का, या गोष्टीचा तुम्ही विचार करा. तुम्ही चित्रपट जरूर बघितला छावा, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण तो चित्रपटच तसा आहे. बॅकफुटला जात असताना सुंदर फटका स्मॅश करत असताना, परंतु फिल्डर आहेत, इनफिल्डला ठेवला, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, कारण डीपमध्ये फिल्डर नव्हता. त्या कारणासह आपण जर बघितलं तर या बॉलवरती सिंगल आणि सुंदर कदाचित हे षटक आपण म्हणू शकतो, कारण या षटकामध्ये फक्त धावा 2च खर्च झाल्या. हा पहा, तुम्हाला सन्मान चिन्ह या स्पर्धेचा पाहायला मिळतोय, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने ही पावन झालेली महाराष्ट्राची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जरूर बाजीप्रभू देशपांडे तुम्हाला पाहायला मिळाले. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुम्हाला अनेक सारे शूरवीर असे पाहायला मिळाले, ज्या शूरवीरांच्या गाथा हा महाराष्ट्र सांगत आहे. 19 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. 12 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज, 12 चेंडू 19 धावा. आणि या स्पर्धेमध्ये निव्हिया बॉल यूज केले जातात. सध्या तरी मॉडर्न टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून हा निव्हिया बॉल तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवला जातोय. अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत. मॉडर्न टेनिस क्रिकेट तुम्हाला ह्या गोष्टी जरूर दाखवेल, कारण 4 फ्रेममध्ये मॉडर्न टेनिस क्रिकेट या स्पर्धेचं कव्हरेजसुद्धा करते आणि ते 4 स्क्रीनमधलं दृश्यसुद्धा तुम्हाला मॉडर्न टेनिस क्रिकेट.inने दाखवलं. पण तो जाऊया बॅक टू द क्रिकेट, जिथे 12मध्ये अजूनही 19ची गरज. नुकताच एक गडी गमावला गेला, त्यानंतर आपण बघितली तर रमेशची सिंगल आली, त्यानंतर त्यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवली, परंतु आतापर्यंत सतीशच्या बॅटमधून आपण जर पाहिल्या तर 12 धावसंख्या आल्यात. 38 धावसंख्येचं टार्गेट असताना 4 ओव्हरमध्ये अतुलने चांगली कामगिरी केली, परंतु आता 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण बघत आहात दातिवली 40+च्या माध्यमातून मनोज खंडागले. आता एक रिस्पॉन्सिबल षटक असायला हवं. दुसऱ्या षटकामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी उचलली अतुलने आणि आता मनोजला तशीच रिस्पॉन्सिबिलिटी उचलायची आहे. लेन बॉल होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर वेगाने आला. जी गती होती त्या गतीला ओळखून नक्कीच कट करायचं होतं बॉलला, परंतु त्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. बॅटचा स्विंग होता, त्या स्विंगला परफेक्टली बॉलवरती आणू शकला नाही फलंदाज रमेश, आणि त्याच कारणास्तव पहिला चेंडू तो डॉट खेळत असताना. असेच डॉट चेंडू जर येत राहिले ना तर संद 40+वरती प्रेशर वाढेल. ओव्हर द विकेट जरूर फोर्स केलाय, या फटक्यावरती ताकद होती. फिल्डर आल्यासमोर बॉलला कलेक्शन केलं गेलं, दुसरीचा प्रयत्न, परंतु 2 धावा मिळतील. कॉन्फिडंट होता या धावेवरती, कारण फिल्डरही दूरवरती होते. बॉल हातामध्ये पोचला तेव्हा सिंगल कंप्लीट झाली होती, परंतु सुभाष पाटीलची कॉलिंग चांगली राहिली. त्यांनी कॉल केलं गेलं रमेशला की 2 धावा होतील, आणि 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण झाल्या. आणि आता समीकरण चेंज होत असताना धावा 21 म्हणजेच 10मध्ये अजूनही 17 धावसंख्येची गरज. त्याला जास्त वेळ घेऊ नका. ओ द विकेट, बॅकफुटला गेले, सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु जर एक सिंगल मिळतीये. पुन्हा एकदा सिंगल मिळवत असताना आता धावफलक पुढे जाईल. या सिंगल्स जशा बनतील ना तसा प्रेशर वाढत जाईल संद 40+वरती, कारण धावा जास्त नव्हत्या, परंतु जे षटक 2 धावसंख्येचं राहिलं ना अतुलचं, तिथनं पुन्हा एकदा सामना टर्न झाला, तिथे टर्निंग पॉईंट मिळाला, आणि या ओव्हरमध्ये सुद्धा धावा नाही आहेत. लेन बॉल, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, तिथेच खेळला गेला. एक सिंगल झाली कंप्लीट. सुपर कव्हरच्या दरम्यान फिल्डर आल्यात, सिंगल कंप्लीट झाली होती, पण तो मिसफिल्ड झाली. त्याचाच फायदा उचलला गेला दोन्ही खेळाडूंनी. जिथे सुभाष बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये रमेश आला होता, परंतु त्या दरम्यान आपण विचार केला गेला तर सतीश आतापर्यंत खूप चांगला खेळलाय. आणि आता इक्वेशन थोडंसं चेंज होत असताना 8 चेंडू 14 धावा या धावसंख्येवरती सुद्धा ना फाईट करू शकतो दातिवली 40+, परंतु या ओव्हरमधल्या 2 बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर थोडासा दबाव वाढेल. जर फटका आला नाही तर या मॅचमध्ये कंटिन्यू राहील दातिवली. फोर्स केलाय, ताकदीचा वापर जरूर आहे. फिल्डर त्या ठिकाणी अनुमान चांगला राहिला, स्वतःवरती विश्वास होता, त्याच्यामुळे ते थांबले गेले. एक सिंगल झाली होती कंप्लीट, आणि पुन्हा एकदा 2 धावा. पण या ज्या धावा आहेत ना, या सिंगल डबल्सने
बनतात या गोष्टी जमेच्या बाजूच्या सुद्धा आहेत संद 40+साठी, कारण त्यांनाही माहिती आहे की सतीश सारखा विस्फोटक फलंदाज आहे, अजून शशांक सैन बाकी आहे, तोही या टीमचा उत्कृष्ट खेळाडू. परंतु या खेळाडूंमध्ये सध्या तरी जो कॉन्ट्रीब्युशन चालू आहे ना, तो कॉन्ट्रीब्युशन चांगला चालू आहे. परंतु एक जर बॉल डॉट आला ना, तर शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावसंख्या डिफेन्सिव्ह पद्धतीने डिफेंड करण्यासाठी दातिवलीसाठी चांगल्या राहतील. यावेळेला चांगला बॉल आहे, फिरवला गेला बॉल, स्वतःला थांबवत असताना अपील सुद्धा केली जाते कॉट बिहाइंडची, परंतु अपीलमध्ये उत्साह होता, सहमती नाही आहे अंपायरची. दोन्ही अंपायर सांगतायत की कोणत्या प्रकारची कडा आणि कोणत्या प्रकारे बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालेलं नाही आहे, तरी दोन्ही अंपायर्स एकत्र येतील, सांगतील, विचार विनिमय करतील. आणि जेव्हा अंपायर्स जागेवरती येतील तेव्हा तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत की काय घडलंय, काय बिघडलंय या बॉलवरती. येस, इट्स फेअर. सो कोणत्या प्रकारे बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाही आहे, म्हणजे इक्वेशन आता राहिलं आहे ते म्हणजे संद 40+ समोर 6 चेंडू आणि 13 धावसंख्येचं. पण कधी कधी या क्षुल्लक ज्या गोष्टी असतात ना, त्या क्षुल्लक गोष्टी आपल्याला मायनर इश्यूमधून मेजर इश्यूमध्ये कधीही टाकत असतात, कारण माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. मग आता ही बिघडलेली जी परिस्थिती आहे, पहिल्या ओव्हरमध्ये धावा तब्बल 17 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 7, जे इकॉनॉमिकल 2 षटक आल्यात ना, मग आपण असा विचार करू शकतो की वसार त्यांच्या अगेन्स्ट गोळवली संघ खेळत होता. दोन्ही टीमच्या माध्यमातून विचार केला गेला तर गोळवली संघाने 20 धावा बनवल्या, वसार संघानेही 20 धावा बनवल्या, परंतु तो सामना 5 ओव्हरचा होता, शेवटच्या बॉलपर्यंत गेला. तशाच पद्धतीने हा सामना कदाचित होतोय. परंतु विनंती करेन टीम दातिवली 40+, आम्ही समजू शकतो की मॅच निर्णायक मुवमेंटवरती आहे, सो लवकरात लवकर तुमची फील्ड प्लेस सजून घ्या. 6 चेंडू 13 धावा. रिकरेक्शन करतो आम्ही, रिकरेक्शन करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहा, 2 ओव्हरमध्ये 19 हव्या होत्या, आम्ही रिकरेक्शन करून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 मिनिटं फक्त थांबा, मी रिकरेक्शन करतो आणि तुमच्यापर्यंत इक्वेशन पोहोचवतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 2, झाला 19. मग रिकरेक्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, म्हणजेच 6 चेंडू 12ची गरज आहे, कारण रिकरेक्शन आम्ही केलं. माणूस आहे आणि चुकांचा पुतळा हा माणसालाच म्हटला जातो, त्याच्यामुळे थोडीशी चूक आम्ही ॲक्सेप्ट करत आहोत. 6 मध्ये 12 हव्यात, 6 चेंडू 12 धावा. ही मॅच ना खरं तर दोन्ही टीमच्या बाजूने 50-50 चान्सेस आहे, कारण पहिले 2 बॉल जे असतील ना ते निर्धारित करतील की या मॅचमध्ये पाड कोणाचं जर राहील. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आणि शेवटच्या षटकासाठी सुभाष नाईकचा केला गेला वापर. पहिलाच बॉल लेंथवरती होता, फायदा उचलू शकला नाही, बॉल मागे चाललाय आणि इथनं मिळते सिंगल. पहा, या 1-1 धावांना तुम्हाला भरपूर टोचणार आहेत, कारण क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही या 1-1 धावसंख्येचं जे मोल आहे ना ते सोन्यापेक्षा आणि हिऱ्यापेक्षा कमी नसतं. कारण या सगळ्या गोष्टी आहे ना, आता सध्या तरी तुम्हाला मौल्यवान चंद्र पाहायला मिळतोय, ज्या चंद्राची शीतलता असते, तशा प्रकारे एखाद्या खेळाडूची शीतलता वाढण्यासाठी ना अशाच मुवमेंटवरती येऊन त्या मॅचला टर्न करणार असते, त्याच्यामुळे या मॅचमध्ये भरपूर इम्पॉर्टन्सी राहील. यावेळेला हवेमध्ये बॉल, इथनं विकेट आली तर कदाचित या मॅचमध्ये कमबॅक होईल आणि कमबॅक झालाय. फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाले, जरूर आपल्याला बुवा पाहायला मिळाले, त्याच्या हातामध्ये जेल. आणि आता इक्वेशन्स पूर्णपणे चेंज होत असताना आता बनवायचे आहेत 4 चेंडूंमध्ये धावा 11. की झुकेगा नाही साला, कारण 38 धावसंख्येवरती सुद्धा आम्ही खरं तर बचाव आमचा करू शकतो ते सांगत असताना विकेट गेली महत्वाची. 4 चेंडू कंपल्सरी, धावा 11. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, बॉल मध्ये फिल्डर थोडेसे पुढे आले, अनुमान आधी चुकला होता परंतु फिल्डिंग चांगली झाली, बॉलला अडवलं गेलंय. दुसरी धाव कंप्लीट करण्यासाठी बॅट हातामध्ये नव्हती, बॅट हातामधनं निसटली सुद्धा, परंतु काय कमबॅक झालाय आणि नो बॉलचा इशारा.
ओव्हर स्टेपिंग कदाचित झाली आहे. नाही, स्टंपला पाय लागलाय, त्याच्यामुळे नक्कीच पंचांनी नो घोषित केला. पण टर्निंग पॉईंट ना खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा वळण देण्यासाठी येत असतात. आता आपण असं म्हणू शकतो की हा 9 बॉल कदाचित हा टर्निंग पॉईंट असू शकतो या मॅचचा. असं म्हटलं जातं ना की नसीब भी बहादुरों का साथ देती है, परंतु नशिबाला खरं तर मात करणं सुद्धा आपल्या हातामध्येच असतं. त्याच्यामुळे आता इथनं जर रिटर्न फिरायचं असेल तर या 9 बॉलवरती काहीशा धावसंख्या एक्स्ट्रा खर्च कराव्या लागणार नाहीत. व पिच बॉल ऑन साईडला चाललाय, नो बॉल होता, फायदा जास्त उचलू शकले नाही. सिंगल कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न सुरू केला आहे आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणाहून झाली कंप्लीट. जिथे 12ची गरज होती ना 6 बॉलमध्ये, तिथे पहिला बॉल अगदी सक्सेसफुलरित्या आला होता. दुसऱ्या बॉलवरती कॅच आली, इक्वेशन चेंज झालं. 11 बॉल तिथे बनवायला 11 लागले असत्या, परंतु नो बॉलने पूर्णपणे परिवर्तन झालं आणि आता सिच्युएशन काय आली आहे तर 3 चेंडू आणि 6 धावा. इथनं फाईट द्यायची असेल ना तर एखादा विकेट किंवा एखादा डॉट बॉल जर आला ना तर दातिवली संघ या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल. राऊंड द विकेटने व पिच बॉल ऑन साईडला संधी आहे, फिल्डर डीपमध्ये आणि विकेट आली आहे. ती चर्चा आपण करत होतो की एखादी विकेट किंवा डॉट बॉल या मॅचमध्ये दातिवली संघाला रिटर्न आणेल आणि इथनं टॉप गेअर टाकत असताना दातिवली संघाने केलाय कमबॅक, मिळवली विकेट आणि आता इक्वेशन 2 चेंडू कंपल्सरी 6. संत नाही, जो झालेला कमबॅक त्याला कंटिन्यू ठेवण्याचं काम लास्ट ओव्हरमध्ये आला सुभाष नाईक. त्यालाही माहिती आहे की टॉप ऑर्डरचे बॅट्समन ढासळल्यात, मग त्या अनुमानाने फलंदाज बाद आहे. चला फलंदाज लवकर लवकर सेट व्हा. दोन चेंडू 6 धावा, लाईनच्या भरपूर आतमध्ये होता. मग प्रश्न कसला होता? कारण लाईनच्या भरपूर आतमध्ये होता खेळाडू, तेव्हा ती कॅच पकडली गेली आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. असं वाटलंही नव्हतं की 38 धावसंख्येचा डिफेंड होईल. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या आणि तिथनं 3 ओव्हरमध्ये कमबॅक. आता फक्त 2 बॉल फेकायचे आहेत, 6 धावा रोखायचे आहेत. दातिवली संघ एक पराक्रमी विजय संपादित करेल का? मैदानाच्या आतमध्ये गेला विनोद, त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीचा खेळ. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू 6 धावा, बॉडीला स्ट्रेच केलाय. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन दी बॉल आणि बॉल चाललाय मागे. कॅच सोडली का मॅच सोडली आहे? येणारा एक बॉल तुम्हाला सांगून जाईल, कारण हा निर्णायक बॉल होता जिथे टर्निंग पॉईंटवरती कॅच आली आणि आता आपण म्हणू शकतो की टर्निंग पॉईंटवरती कॅच ड्रॉप झाली आणि हा चौकार आलाय. म्हणजे शेवटच्या बॉलवरती बनवायच्या धावा 2. कंबरेवरती हात आहेत. ॲग्रेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या तरी ॲग्रेसिव्ह क्लायमेट क्रिएट झालाय, कारण माहिती आहे की इम्पॉर्टन्टची मॅच आपण खेळतोय जिथे टर्निंग पॉईंट आपला गोलंदाजाने केलाय, मग फिल्डरलाही तेवढेच ॲपर्ट्स होतायला हवेत. आणि 40+ नियम आहे की धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. काय रंगतदार स्थितीमध्ये हे मॅच. वातावरण थोडंसं थंड, परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडासा पाहिलं तर टेम्परेचर आता खेळाडूंचं हाय होत असताना, परंतु हाय टेम्परेचरमध्ये ही मॅच आता कोणाच्या विरोधात जाईल आणि कोणाच्या बाजूने. चला टीम कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका, हे अलाउडेशन तुम्हाला नाही आहे. विनंती करेन टीम दातिवली 40+ कॉन्फरन्स मीटिंग कृपया करून घेऊ नका, कारण आम्ही हे समजू शकतो की मॅच ही पूर्णपणे टर्न झालेली आहे. पण रेग्युलर मॅच खरं तर पाहण्यासाठी किंवा कॉमेंट्री करण्यासाठी मी स्वतः म्हणतो की रेग्युलर कॉमेंट्री जेव्हा आपण करत असो रेग्युलर टीमसाठी, परंतु त्यापेक्षा उत्कंठांना 40+ची मॅच करण्यासाठी काही वेगळीच आहे. त्याच्यामुळे आता 40+ हा तुम्ही खेळ अनुभवतात आणि निर्णायक पॉईंटला खरं तर ही मॅच आता टर्न झाली आहे. चला दातिवली 40+, जास्त वेळ घेऊ नका. दातिवली 40+, मॅनेजमेंट कमिटीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचती आहे की आता जर जास्त वेळ घेतला तर मग काहीशी कारवाई तुमच्यावरती केली जाईल. त्याच्यामुळे विनंती करेन. पुढच्या मॅचमध्ये उंबरलीचे अक्षय भोईर यांनी पुरस्कृत केलेला ध्रुवा 11 नागाव संघाने टॉस जिंकलेला आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना फाईट करेल तो आयरिश संघ. दोन्ही टीमने रेडी राहा. आयरिश संघ तुमची बॅटिंग आहे आणि ध्रुवा 11
नागाव संघ आपली फिल्डिंग आहे. लगेचच मॅच संपल्यानंतर फिल्डिंग लावायची. आमचे प्रवीण सरांचे आगमन झाले नागावचे. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगले पंच तेवढे चांगले क्रिकेटर. ओ टू भागेश. 1 चेंडू 2 धावा. निर्णायक पॉइंटला ही मॅच टर्न झाली आणि 1 चेंडू 2 धावा. कोणाचा विजय होईल कोणाचा पराजय होईल त्यासाठी फक्त एक बॉल दुरीवरती आहे. दातिवली 40+ की संदप 40+. येणारा एक बॉल तुम्हाला सांगून जाईल. 1 बॉल 2 धावा. ऑन साइडला टर्न केलाय. दिमागदार पद्धतीने दिमागाचा वापर करत असताना बॉलला पाठवला गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि या मॅचचा संकट मोचक ठरत असताना विनोदच्या बॅट मधला विनिंग स्ट्रोक आणि या ठिकाणी जिंकतोय संघ संदप 40+. रेग्युलर खेळाडू आहेत. सिद्धू भोईर, त्यानंतर आपण सूरज मडवीला बघाल, बंटीला पाहाल, रोहितला पाहाल. उद्या राकेश पाटील यांचा साखरपुडा सुद्धा आहे त्याच्यामुळे कदाचित आज ते इन ॲक्शन मध्ये नाही आहेत. चेक. तर चंदन शेठ भगत यांचा सत्कार आपण करणार आहोत. मी सचिन भोईर आमच्या उंबारलीचे कॅप्टन कूल. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 2 व्हीलर बाईक 1 4 व्हीलर कार जिंकणारा खेळाडू उंबारली गावचा.